तरतूद म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या मीटिंग्स असोत, एखादा मेंबर आहे त्याला मेंबरशिप म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन आलं तर त्याला मेंबर करून घेण्याच्या ज्या तरतुदी आहेत त्याचं पालन करणं, एखाद्याला समजा फ्लॅट सेल केला आहे तर त्याला फ्लॅट ट्रान्सफर करून देणं, त्याच्यानंतर म्हणजे हे कामकाज करण्यासाठी प्रत्येक वेळी म्हणजे मॅनेजमेंट कमिटीने महिन्यातून एकदा तरी भेटणं, त्याच्यानंतर रेसिट आणि पेमेंट म्हणजे जो खर्च आणि हे आहे खर्च आणि इन्कम त्याचा एखादा आढावा घेणं, आणि त्याच्यानंतर ज्या बाकीच्या तरतुदी आहेत म्हणजे तुमचं ऑडिट आहे, अकाउंट्स आहे, फाईल्स मेंटेन करणं आहे, रजिस्टर्स मेंटेन करणं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे पाठपुरावा झाला पाहिजे किंवा तिथे संस्थेने म्हणजे ही व्यवस्थापन कमिटीची किंवा कार्यकारिणी समितीचं व्यवस्थापन म्हणजे आदर्श उपविधीमध्ये जे काही दिलेलं आहे ते सगळं त्यांनी तिथे करणं म्हणजे गुंतवणूक हा सुद्धा त्याच्यामधला भाग आहे. आणि स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस आपण जे म्हणतो म्हणजे नुसतं सहकार कायद्याशी रिलेटेड म्हणजे ऑडिट करून घेणं, अकाउंट्स लिहिणं, रजिस्टरशी संस्थेला जे दुसरे ऍक्ट जे ऍप्लिकेबल आहेत म्हणजे इन्कम टॅक्स असू दे किंवा आता जो नवीन जीएसटी कायदा आहे तर